जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरती तिची कृपादृष्टी होईल। पण श्रीमंती आल्यावरती माणसाने उतू नये आणि मातू नये, घेतला वसा सोडू नये। नित्य नियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन करावे, चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव आपल्या पाठीशी उभी राहते आणि आपल्या ज्या काही मनोकामना असतील तर त्या मनोकामना देखील माता लक्ष्मी पूर्ण करते। नमस्कार, माझी मायमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची पूजा कशी करायची तर ते पाहणार आहोत आणि ही पूजा अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेची पूजा करताना कोणकोणते नियम पाळावयाचे आहेत याविषयीची माहिती दिलेली आहे। तर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो सुद्धा तुम्ही नक्की पहा। मार्गशीर्ष गुरुवारची चाहूल लागताच बाजारपेठा फळाफुलांनी भरून जातात आणि या व्रतासाठी आपल्याला आंब्याची ढाळे, 5 पत्री, 5 फळे, महालक्ष्मीसाठी सुवासिक फुलांची वेणी, नारळ आणि या व्रतानिमित्त घरी येणाऱ्या सुवासिनींसाठी गजरे इत्यादी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात। त्यामुळेच बाजारपेठा या सगळ्या वस्तूंनी अगदी भरून गेलेला दिसतो। मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते। दिवाळीनंतर काही प्रमाणात थंडावलेले सणाचे उत्साहाचे वातावरण या निमित्ताने पुन्हा एकदा सुरू होते। मार्गशीर्ष महिना सुरू झाला की मराठमोळ्या घरांमध्ये महिला मार्गशीर्ष गुरुवार व्रतासाठी तयारी सुरू करतात। महिला महालक्ष्मी मातेचे व्रत करतात। अनेक जणी या महिन्यामध्ये प्रत्येक गुरुवारी हे व्रत करून संपूर्ण दिवस उपवास धरतात आणि शेवटच्या गुरुवारी सवाष्णी महिलांना घरी बोलवून हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात। हळदी कुंकाचा कार्यक्रम करून व्रताचे उद्यापन करतात आणि हे व्रत दरवर्षी केले जाते। हे व्रत केल्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये नवचैतन्य निर्माण होते आणि एक सात्विक वातावरण तयार होते। मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचे व्रत केल्यामुळे कुटुंबात धनधान्य आणि लक्ष्मीची कायम भरभराट राहते, यासाठी ही पूजा केली जाते। मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यावर्षी 13 डिसेंबर 2023 या दिवसापासून मार्गशीर्ष महिना सुरू होतोय आणि मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार हा 14 डिसेंबर या दिवशी आहे आणि दुसरा गुरुवार हा 21 डिसेंबरला आहे आणि तिसरा गुरुवार हा 28 डिसेंबरला आहे आणि चौथा गुरुवार हा 4 जानेवारी 2024 या दिवशी आहे आणि शेवटचा 5वा गुरुवार हा 11 जानेवारी 2024 या दिवशी आहे। मार्गशीर्ष अमावस्या ही 11 जानेवारीला आहे आणि ती सुरू होते बुधवारी रात्री 10 जानेवारीला 8:11 आणि गुरुवारी 11 जानेवारी 2024ला संध्याकाळी 5:27 अमावस्या संपत आहे। त्यामुळे आपल्याला यावर्षी 5 गुरुवार करायचे आहेत आणि उद्यापन हे देखील आपल्याला 5व्याच गुरुवारी करायचं आहे। चला तर मग आधी आपण मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी महालक्ष्मी मातेची पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागणार आहे तर ते बघूया। तर ह्या पूजेसाठी आपल्याला महालक्ष्मी मातेचा फोटो घ्यायचा आहे। तुमच्याकडे जर का फोटो असेल तर फोटो घ्या किंवा मातीची मूर्ती असेल तर मूर्ती घ्या। त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेच्या व्रताची ही पोथी घ्यायची। त्यानंतर आपल्याला गणपती म्हणून सुपारी घ्यायची आणि हळद, कुंकू, अक्षदा, पैसा, सुपारी, फुले, उदबत्ती आणि विड्याची पाने आणि वस्त्र घ्यायचेत कापसाची 2 घ्यायचेत, एक गणपतीसाठी आणि एक महालक्ष्मीसाठी आणि हा आपल्याला महालक्ष्मीचा मुखवटा घ्यायचा आहे। आपल्याला ओटी भरण्यासाठी ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि विडे मांडायचे। तर विडे मांडण्यासाठी आपल्याला त्यावरती हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं आणि हे सगळं आपल्याला 5-5 घ्यायचे। त्यानंतर आपण मी हा दिवा घेतलेला आहे, एक मोठा दिवा घेतलेला आहे तेलाचा आणि एक छोटा घेतलेला आहे तुपाचा। त्यानंतर आपल्याला फळे घ्यायचे 5 प्रकारची, त्यामध्ये केळी आणि सफरचंद, पेरू घेतलेला आहे आणि महालक्ष्मीसाठी ही फुलांची वेणी घेतलेली आहे, गजरे घेतलेले आहेत आणि हा नारळ घेतलेला आहे आपल्याला कलशावरती मांडायचा आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला ही 5 पालव्या घ्यायच्या आहेत आपल्याला कलशामध्ये ठेवण्यासाठी आणि ह्या ज्या 5 प्रकारच्या पालव्या घेतल्या आहेत तर त्या 5 फळांच्या घेतलेल्या आहेत। नैवेद्यासाठी खडी साखर घेतलेली आणि पंचामृत घेतलेले। आता आपल्याला ज्या ठिकाणी पूजा मांडायची तर त्या ठिकाणी आधी आपल्याला चौरंग मांडून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला वस्त्र अंथरून घ्यायचे आणि नंतर आपल्याला अक्षदा ठेवायच्यात आणि अक्षदांवरती आपल्याला आता गणपती बाप्पांची स्थापना करायची। गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, फुले व्हायची। गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे गुळ आणि खोबऱ्याचा, उदबत्ती ओवाळायची आणि आपण जे वस्त्र घेतलेले कापसाचं ते देखील आपल्याला गणपती बाप्पांना घालून घ्यायचं आहे।
आणि आपण गणपती बाप्पांची पूजा करत असताना ओम गणगणपते नमः, ओम गणगणपते नमः असा जप करायचा आहे. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला महालक्ष्मी मातेचा जो फोटो घेतलेला आहे तर त्या फोटोची आपल्याला पूजा करायची. आणि या फोटोमध्ये महालक्ष्मी माता, सरस्वती माता आणि गणपती बाप्पा यांची आपल्याला पूजा करायची. या फोटोला सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता, फुले व्हायचीत आणि या फोटोला हार घालून घ्यायचा आहे. महालक्ष्मी मातेच्या फोटोची पूजा झाल्यानंतर आता आपल्याला कलशाची स्थापना करायची. आणि कलश स्थापना करण्यासाठी आपल्याला तांब्याचा कलश घ्यायचा आहे किंवा तुमच्याकडे जर का तांब्याचा नसेल तर पितळेचा घेतला तरी सुद्धा चालू शकेल. त्यानंतर आपल्याला या कलशाला 5 हळदीचे आणि 5 कुंकाचे पट्टे ओढून घ्यायचे आणि नंतर त्यामध्ये आपल्याला कलशामध्ये पाणी ओतायचे. आणि त्या पाण्यामध्ये आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि पैसा, सुपारी, फूल एखादं हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. आणि आपण या कलशाला सजवायचे, म्हणजे एखादं वस्त्र घ्यायचं आणि ते वस्त्राने कलश सजवायचा आहे. किंवा जर का तुम्हाला साडी घालता येत असेल कलशाला तर त्या कलशाला साडी नेसून घ्यायची. मी ब्लाऊज पीसचा वापर करून कलशाला अशा प्रकारे साडी नेसून घेतलेली आहे. आणि याचा व्हिडिओसुद्धा मी याआधी अपलोड केलेला आहे, तर जो तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही नक्की पहा. तर हे बघा, मी अशा प्रकारे कलशाला साडी नेसून घेतलेली आहे. आणि हा कलश ठेवण्यासाठी मी पातेलं घेतलेले आणि ह्या पातेल्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आणि या तांदळावरती आपण आता हा कलश ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे आपण हा कलश मांडून घेतलेला आहे. आणि आता कलशावरती आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे. तर त्याआधी आपल्याला या नारळाची देखील पूजा करायची. नारळाला हळद, कुंकू, अक्षता आणि फूल व्हायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला नारळाची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला हा नारळ कलशामध्ये ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला या कलशामध्ये 5 पालव्या घ्यायच्यात. ह्या 5 वेगवेगळ्या प्रकारच्या फळांच्या पालव्या घेतलेल्या आहेत. तर त्या या कलशामध्ये मांडून घ्यायच्यात. आणि त्यानंतर आपल्याला या नारळाला आपल्याला हा जो महालक्ष्मी मातेचा मुखवटा घेतलेला आहे तर तो मुखवटा घालून घ्यायचा आहे. आणि नंतर आपल्याला हा कलश सजवून घ्यायचा आहे. तर कलशाला मी हे मंगळसूत्र घातलेले, हे गळ्यातलं घातलेले. तर अशा प्रकारे आपण कलशाला सजवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर हा हार घेतलेला आहे तर तो हार घालून घ्यायचा आहे आणि ही वेणी घालायची आहे. तर ही वेणी मी घरीच केलेली आणि कशी केली तर याचा देखील मी व्हिडिओ याआधीच अपलोड केलेला आहे, तर तो देखील तुम्ही नक्की पहा. महालक्ष्मी मातेला गुलाबाचं फूल हे खूप प्रिय आहे. तर तुमच्याकडे असेल तर नक्की तुम्ही महालक्ष्मी मातेला अर्पण करा. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्य मी खडी साखरेचा आणि पंचामृत घेतलेले, तर त्याचा नैवेद्य मी महालक्ष्मी मातेला आणि गणपती बाप्पांना दाखवून घेतलेला आहे. त्यानंतर उदबत्ती आपल्याला ओवाळायची, घंटी वाजवायची. आणि हे जे मी कापसाचं वस्त्र तयार केलं होतं तर एक गणपती बाप्पांसाठी आणि एक महालक्ष्मी मातेसाठी तर ते घालून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला आता विडे मांडायचे. तर विडे मांडण्यासाठी मी विड्याची पाने घेतलेली आहेत आणि त्यावरती आता आपल्याला खारीक, खोबरं, बदाम, हळकुंड, सुपारी, 1 रुपयाचं नाणं हे सगळं आपल्याला प्रत्येक पानावरती एक एक ठेवायचे. तर अशा प्रकारे मी हे विडे मांडून घेते. विडे मांडून झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेच्या व्रतेच्या कथेची जी ही पोथी आहे तर त्या पोथीची सुद्धा आपल्याला पूजा करायची. तर पोथीला सुद्धा आपण हळद, कुंकू, अक्षता आणि फुले व्हायची. त्यानंतर आपण जे विडे मांडले होते तर त्या विड्याची सुद्धा आपल्याला पूजा करायची. विड्यांना सुद्धा आपल्याला हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून घ्यायची. आपण हे जे विडे मांडले होते तर त्याची पूजा झालेली आणि आता आपण या विड्यांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. आणि महालक्ष्मी मातेच्या व्रतेची जी पोथी आहे तर त्या पोथीला सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर नैवेद्यासाठी मी खडी साखर घेतलेली आणि हे पंचामृत घेतलेले, तर त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे. उदबत्ती ओवाळायची आणि घंटी वाजवायची. त्यानंतर आपल्याला महालक्ष्मी मातेची ओटी भरायची. तर ओटी भरण्यासाठी मी हा हिरवा ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि तांदूळ घेतलेले आणि त्याच्यावरती आपल्याला हळकुंड, सुपारी, खारीक, खोबरं आणि 1 रुपयाचं नाणं हे सगळं आपल्याला एक एक घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपण घेऊन महालक्ष्मी मातेची आपल्याला ओटी भरायची. तर महालक्ष्मी मातेची ओटी भरताना आपल्याला त्याच्यावरती 3 वेळा असे तांदूळ आपल्याला त्या ओटीवरती ठेवायचे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपण ही जी फळे घेतली होती 5 प्रकारची तर ही 5 प्रकारची फळेसुद्धा आपल्याला
महालक्ष्मी मातेच्या समोर ठेवायचे आणि त्याचा देखील आपल्याला महालक्ष्मी मातेला नैवेद्य दाखवायचा आहे. नैवेद्य अर्पण करून झाल्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करायची आणि आपली जी काही इच्छा असेल तर ती इच्छा सफल होण्यासाठी विनंती करायची. त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचायची आणि नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचायचं. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले श्री महालक्ष्मीला उद्देशून इंद्रदेवाने म्हटलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल तर ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. त्यानंतर तुपाचे निरंजन आणि कापूर लावून आरती करावी. तर अशीच आपण संध्याकाळी सुद्धा आरती करायची आणि नंतर संध्याकाळी एखादा गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा. आणि ही आत्ता आपण जशी पूजा केली तर हीच पूजा आपल्याला 4ही गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 येत असतील किंवा 5 येत असतील तर त्या 4 किंवा 5 गुरुवारी आपल्याला अशीच पूजा करायची आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी मातेच्या व्रताचे उद्यापन करायचे. उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा करायची, आरती करायची, कहाणी वाचायची आणि हे सगळं झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळी 7 सवासनी महिला किंवा 7 कुमारिका मुली यांना आपल्या घरी बोलवायचं आणि त्यांना श्री महालक्ष्मीचे स्वरूप समजून हळद कुंकू लावायचं. त्यांना एक एक फळ द्यायचं आणि या व्रतकथेची एक एक प्रत द्यायची, त्यांची ओटी भरायची. अशा प्रकारे आपल्याला शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे. तसेच जर का तुम्हाला या दिवशी शक्य असेल तर या दिवशी एखादी सवाष्णी महिलेला आपल्या घरी जेवायला बोलवायचं आणि तिची ओटी भरायची. दुसऱ्या दिवशी स्नान वगैरे झाल्यानंतर कलशातील पाणी आहे तर ते पाणी आपल्याला झाडांना ओतायचे आणि जी कलशामध्ये आपण पाने ठेवली होती फळांची तर ती पाने आपल्याला वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवायचे. त्यानंतर आपण ज्या ठिकाणी देवीची स्थापना केली होती तर त्या जागेच्या ठिकाणी आपल्याला 3 वेळा हळद कुंकू वाहून आपल्याला नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे महिन्यातील प्रत्येक गुरुवारी आपल्याला महालक्ष्मी मातेची पूजा करायची. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते, आनंद आपल्या घरामध्ये येतो आणि त्या घरावरती देवीचा वरदहस्त राहतो. आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे ह्या हेतूने सवाष्ण महिला हे व्रत करतात. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितलेले आहे की जो माझे व्रत नित्य नियमाने करेल तो सदैव सुखी आणि समाधानी राहील. तर तुम्ही देखील यावर्षी श्री महालक्ष्मी मातेचे व्रत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.